साडेतीन एकरमध्ये कांदे लावले, नुकसान किती झाले? आता त्याची लागही जर आम्हाला 15,000 रुपये एकरनं लावायला लागतो, 15,000 रुपये एकरनं काढावा लागतो. त्याच्यामुळे कांद्याला आम्हाला फारच रडवलंय. रस्त्यानं जर आईस्क्रीम वाला चालला तर मुलगा म्हणला आईस्क्रीम घ्यायचं तर नाही घेऊ शकत आम्ही. 2 रुपये किलो जर कांदे झालं तर एक आईस्क्रीम घ्यायला तर 10 रुपयाला, तर 5 किलो कांदे ऐपत नाही ना. शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारं हे मायबाप सरकार आहे. कांद्याचं एक जर उदाहरण 1 मिनिटात द्यायचं म्हटलं तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 45 रुपये किलो असणारा कांदा 40% निर्यात शुल्क लावलं होतं, म्हणजे सरकारला 18 रुपये 1 किलो मागे मिळत होते. तरी पण निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव 12 ते 15 रुपये किलो झाले. शेतकऱ्याचं 1 किलो मागे 30 रुपयाचं नुकसान झालं. देशाचे पंतप्रधान कोण माहिती? नरेंद्र मोदी. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांनी काय सगळं वाटवच केलं, काय सांगायची? डायरेक्ट वाटवलं गेलं. काय केले? नाही शेतकऱ्याच्या याला बाजार नाही, खताच्या किमती कमी, औषध किमती गेल्या. समजा जर दुधाला सुद्धा बाजार नाही, काय शेतकऱ्याने काय फाशी घ्यायची का? मोदींवर एवढी आगपाखड का? आगपाखड म्हणजे मोदींनी काय केलंय ना, शेतीला बाजार ना, जनावरांना बाजार नाही, कशाला हमी भाव? मग मोदीला नाही बोलायचं काय करायचं? कोण शेतकऱ्याचं कोण विचारच करत नाही. दुधाला असं कसं म्हणताय? 2,000 देते की मोदी तुम्हाला? काय 2,000 देतं? नुसतं नटवतंय काय? 6 महिन्याला 2,000. आम्ही रोज 1,000 रुपये खर्च करतो, शेतकरी आम्ही. मग मोदीला मतदान नाही नाही देत नाही. शेतकऱ्याचे आमचे दैव कसे फिरले सोयाबीन पाण्याने गेले, आमच्या जवळ काही नाही उरले सोयाबीन पाण्याने गेले. मी तर आतापर्यंत मोदीलाच मतदान केलं, जी मोदीच्या माणसाला. का पण मोदींच्या माणसाला? काही देईन म्हणून, शेती कर्जमाफी देईन, 15-15 लाख रुपये देईल म्हणून. पण आता नाही करणार त्यांना मतदान मी. आता का नाही करणार? कारण फसवलं त्यांनी. काय फसवलं त्यांनी तुम्हाला? 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देणार म्हणून असं सांगितलं, आणि शेतीची कर्जमाफी करतो असं सांगितलं, पण ते पण नाही केली. तुमचं आधी कर्ज माफ झालं होतं? हो, उद्धव ठाकरेच्या काळात कर्जमाफी झाली होती. चांगलं केलं. मालाला भाव येते, त्याची निर्यात बंदी लगेच. मग काय उपयोग आहे त्या सरकारचं घेऊन? शेतकऱ्याची मातीच करावं लागली त्यांना.